अजित पवार हे बेस्ट चीफ मिनिस्टर महाराष्ट्र नेव्हर हॅड अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली। तर आपला एक मोठा भाऊ आपण गमावला आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं। अनेक नेत्यांनी आज शोक प्रस्तावावर भाषणं केली, अनेकांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला। अजित पवार हे सर्वात पहिल्यांदा सभागृहात यायचे आणि सर्वात शेवटी सभागृहातून जायचे। ज्या वेळेला आपण चुकलो त्या वेळेला कान धरून त्यांनी आपल्याला समजावलं अशा शब्दात रोहित पवारांनी सुद्धा आपल्या भावना व्यक्त केल्या। पण या सगळ्या नेत्यांमध्ये वेगळे ठरले ते उद्धव ठाकरे। उद्धव ठाकरे असं काय म्हणाले, ते का वेगळे ठरले, आपण पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। घड्याळाच्या काट्याने चालणं या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी पहिल्यांदाच दादांनी टायमिंग मात्र चुकवलं। आणि ते टायमिंग म्हणजे ज्यावेळेस राजकारणामध्ये खूप मोठी इनिंग दादा खेळतील हे आपल्या सगळ्यांना दिसत होतं। अशा परिस्थितीमध्ये त्याने पहिल्यांदा जीवनाचं टायमिंग चुकवलं आणि त्याची हळहळ ही आपल्या सर्वांना नेहमीच राहील। पत्रकारांची फिरकी घेणारे दादा आपण पाहिले, जाहीर सभांमधून थट्टा मस्करी करणारे दादा आपण पाहिले, शाब्दिक कोट्या करणारे दादा आपण पाहिले। दादांनी आपल्याला अनेकदा खळखळून हसवलं देखील। आमच्या तिघांचा असाच सभापती महोदय खळखळून हसणारा एक फोटो देखील व्हायरल झाला। तो खूप व्हायरल झाला। तो फोटो अनेकदा माझ्या नजरेसमोर येतो। हसत खेळत सगळं सुरू असताना त्याचे असं रडवण्यात रूपांतर होईल असं कुणालाही स्वप्नात देखील वाटलं नव्हतं। काळाने केलेली जखम दीर्घकाळ ठसठसत राहणार आहे। दादांबद्दलचा शोकप्रस्ताव विधानसभेत मांडण्यात आला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, दादा तुम्ही टायमिंग चुकवलं। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, दादांनी हसता हसता रडवलं। फडणवीस, एकनाथ शिंदे, जयंत पाटील, आदिती तटकरे, रोहित पवार जेवढे नेते दादांबद्दल बोलले ते सगळेच जण हळहळले, भावूक झाले। अनेकांना अश्रू अनावर झाले। प्रत्येकानं आपापल्या परीनं दादांना श्रद्धांजली वाहिली। पण या सगळ्या नेत्यांमध्ये थोडे वेगळे आणि परखड बोलले ते उद्धव ठाकरे। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की माणसं असताना आपल्याला त्यांचं महत्त्व कळत नाही आणि माणूस जिवंत असताना आपण त्याच्यावर आरोप करून त्याला जीव नकोसा करून टाकतो। पण मगाशी मी माझ्या या भावनात्मक बोलण्याच्या सुरुवातीला जे म्हटलं की माणसं असताना त्यांचं महत्त्व कळत नाही, माणसं गेल्यानंतर कळून उपयोग नसतो। अलीकडच्याच काळामध्ये अजितदादांचं एक वक्तव्य आहे की ज्यांनी त्यांच्यावर 70,000 कोटीचे घोटाळे केले त्यांच्यासोबत ते आज सत्तेत आहेत। हे मी का सांगतोय की एखादी व्यक्ती असते तेव्हा तिला आपण जीव नकोसा करतो, एवढं इतपत त्याला बदनाम करतो की नको तू जीव, आणि मग तोच आपल्यातनं गेल्यानंतर तो अचानक आपलासा वाटायला लागतो। मला असं वाटतं की या निमित्ताने आपण सगळ्याजणांनी एक मर्यादा पाळण्याची गरज आहे। कोणाला किती बदनाम करायचं, आयुष्यातून खरंच किती उठवायचं, तोही माणूसच आहे। अजितदादांचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी ते कधी खचून नाही गेले। एखादा दुसरा माणूस असता तर तो खचून गेला असता। दुर्दैवाने अपघातात त्यांचं निधन झालं। एखादा खचलेल्या मनाचा असता तर त्यांनी खरोखर जीव दिला असता। हे राजकारण किंवा ही संस्कृती आपल्या महाराष्ट्राची नाहीये। जीव नकोसा होईपर्यंत आरोप करू नका हे सांगताना उद्धव ठाकरे यांचा रोख होता तो भाजपकडे, आणि उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यामध्ये अनेक अर्थ दडलेत। अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर त्यांच्या विरोधात भाजपनं सर्वाधिक रान उठवलं होतं। त्यावेळी विरोधात असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी सिंचन घोटाळ्याच्या विरोधात बैलगाडी भरून पुरावे विधान भवन परिसरात आणले होते। सिंचन घोटाळ्याच्या आरोपांनंतर काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता गेली। अनेक घडामोडींच्या नंतर अजित पवार 2023 मध्ये भाजपसोबत सत्तेत आले। पण अलीकडेच महापालिका निवडणुकांच्या तोंडावर अजित पवार यांनी या सिंचन घोटाळ्यावरून भाजपचीच कोंडी केली होती। ज्यांनी माझ्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप केले त्यांच्याबरोबर मी आज सत्तेत आहे असं म्हणत अजित पवार यांनी खळबळ उडवून दिली। तर आम्ही आरोप केले तर अजितदादांची अडचण होईल असा पलटवार भाजपनं त्यावेळी केला होता। जनतेच्या विकासाचं राजकारण करत असताना दादांवर नको नको ते आरोप झाले। ज्या दादांनी आयुष्यभर
स्वच्छतेचा आग्रह धरला, त्यांच्या अंगावर आरोपाचे डाग उडवले गेले। त्यावेळी दादा किती अस्वस्थ व्हायचे हे आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती। विशेष म्हणजे यातील एकही आरोप या मंडळींना सिद्ध करता आला नाही। उलट ज्यांनी त्यांच्यावर आरोप केले त्यांनीच नंतरच्या काळामध्ये त्यांची प्रशंसा केलेली आपण सर्वांनी बघितली। या सगळ्या राजकारणाच्या संदर्भात मर्यादा पाळण्याचा सल्ला उद्धव ठाकरे यांनी सभागृहात दिला। त्यावर भाजपचे नेते काही प्रमाणात सहमती दर्शवतात। एका गोष्टीच्या बद्दल मी निश्चितच समर्थन करेन की धीरे धीरे राजकारणामध्ये आरोप करताना कोणताही पुरावा नसतो आणि काही लोक काहीही आरोप करतात। या संदर्भात कायद्यांमध्ये दुरुस्ती केली पाहिजे। आता सध्या डिफेमेशनचा कायदा म्हणजे हा नख आणि दात नसणाऱ्या वाघासारखा आहे, ज्याच्यापासून कोणताच धोका नाही। मुळात राजकारण हा आरोप प्रत्यारोपांचा खेळ झालाय। बहुतेक वेळेला स्वतःची रेषा मोठी करण्यापेक्षा दुसऱ्याची रेषा छोटी करून जिंकण्याचा हा गेम। मात्र आरोप प्रत्यारोपांमध्ये मर्यादा पाळायला हवी। महाराष्ट्राची संस्कृती खरं तर हेच शिकवते, मात्र त्याचं भान सगळ्याच पक्षाच्या नेत्यांनी ठेवायला हवं। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।